हरिओम. मी स्वाती वीणा वासुदेव सिंह खानोलकर, बोरिवली पश्चिम उपासना सेंटर. मी 2000 सालापासून म्हणजे माझं कुटुंब, मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा, आम्ही तिघही जण 2000 सालापासून बापूंकडे येतो. माझ्या मुलासंदर्भात हा अनुभव आहे, त्याच्या शिक्षण आणि त्याची नोकरी या संदर्भात हा अनुभव आहे. 2002 साली माझा मुलगा आहे, त्याचं नाव मिथिल सिंह. तो 2002 साली 12वी सायन्सला होता. 2002 साली तो पास झाला. त्याला खरं तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं होतं, पण शेवटी काय बापूंनी जे ठरवलं तेच होतं आणि आपल्यासाठी उचित असतात तेच होतं नेहमी. त्याला नेमके कमी मार्क मिळाले. मग काय करायचं, मग शेवटी त्याला आम्ही कोहिनूरच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला घातलं. आणि त्यावेळी कसं होतं, हॉटेल मॅनेजमेंटचे फक्त 2च कोर्स होते, एक अमेरिकन डिप्लोमा आणि एक गव्हर्नमेंटचा डिप्लोमा. तर त्याला मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, चला आता आपण अमेरिका डिप्लोमाला तुला ॲडमिशन घेऊया. त्याची खरी तयारीच नव्हती, पण तरी आम्ही त्याच्या मनाविरुद्धच त्याला तिकडे घातलं. आणि त्याला खरं डिग्री करायची इच्छा होती, पण आपण कसं असं आपल्या नॉर्मल जे हे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे जे डिग्रीचे कोर्स असतात ते केले की पुढे आणखीन काही ते वेगळं आपल्याला करावं लागतं. त्यापेक्षा आम्ही विचार केला की स्पेशलायझेशनच तू कुठली डिग्री घे. तर म्हणून त्याला आम्ही तिकडे ॲडमिशन घेतली. नेमकं त्याच वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीने डिग्री कोर्स इंट्रोड्यूस केला आणि तो डिग्री कोर्स संपूर्ण फुल झाला. त्याच्यामागे थोडीशी जागा शिल्लक होत्या. 15 संपूर्ण कोर्स फुल झाला होता. आणि नंतर नेमका हा कॉलेजला सुरू झाला. ह्याला काही ॲडमिशन तिकडे मिळाली नव्हती. याला अमेरिकन डिप्लोमालाच ॲडमिशन मिळाली होती. कोर्स चालू झाल्यावर अचानक 15 मुलांनी आपला जो ॲडमिशन होती ती अमेरिकन डिप्लोमाला फिरवली. तर ह्याने लगेच मग डिग्रीसाठी ह्याला ॲडमिशन लगेच मिळाली. म्हणजे ह्याला शेवटचाच नंबर होता डिग्रीसाठी. म्हणजे ह्याची जी इच्छा होती, जी त्याची बापूने त्याची लगेच पूर्ण केली की त्याला डिग्री ग्रॅज्युएट व्हायचं होतं त्याला, त्याची ॲडमिशन झाली. त्या 3 वर्षात ह्या हॉटेल मॅनेजमेंटचं कसं असतं, आपलं कसं प्रत्येक एक याचे सब्जेक्ट्स असतात. म्हणजे फ्रंट ऑफिस म्हणा, फूड अँड बेवरेज म्हणा, किचन असतं, हाऊसकीपिंग असतं, असे वेगवेगळे हे असतात. तर ह्या 3 वर्षात ह्या मुलाने 3 वर्षात कधी म्हणजे ते डिग्री घेईपर्यंत ह्या माझ्या मुलाने कधी किचनमध्ये घरी पण कधी कसे प्रयोग करेल नाहीत की बाबा काय ते करून बघीन, काय ते स्वयंपाकातलं करत कधीच नाही, अजिबात नाही. शेवटचं वर्ष आलं, शेवटच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू असतो. कॅम्पस इंटरव्ह्यूजला कसं असतं की मोठमोठे हॉटेल्स येतात 5 स्टार आणि ते इंटरव्ह्यूज घेतात आणि मग त्याप्रमाणे त्यांच्या इथे इंटरव्ह्यू घेतात कॉलेजमध्ये आणि मग त्यांच्या इंटरव्ह्यूला ते बोलवतात. तर नेमकं कॅम्पस इंटरव्ह्यूच्या वेळेला बरीच मोठी हॉटेल्स होती. ओबेरॉय होतं, मेरेट होतं, बरीच होती हॉटेल्स. नेमकं त्यावेळेला हा मुलगा आजारी पडला. ह्याला ताप आला. हा 3 दिवस घरी होता. तर त्यावेळेला नंतर जेव्हा 3 दिवसाने कॉलेजमध्ये गेल्यावर बघितलं तर धक्काच बसला, कारण त्याचं कुठल्याच लिस्टमध्ये नाव नव्हतं, कारण सगळे कॉलेजेसची लिस्ट संपूर्ण फुल झालेली होती. पण शेवटी बापूची इच्छा असते ना, बापू जे ठरवतात तेच होतं. नेमकं त्यावेळेला त्याची एक मैत्रीण, तिने जाऊन तिच्या सरांना कसं सांगितलं की हा मुलगा ओबेरॉयच्या इंटरव्ह्यूसाठी मिथिल खानोलकर हा मुलगा परफेक्ट आहे, तुम्ही त्याला तिकडे पाठवा, काही करा आणि त्याचं नाव सर तुम्ही लिस्टमध्ये घालाच. आणि त्या लिस्टमध्ये त्याचं नाव गेलं. इंटरव्ह्यू आला. इंटरव्ह्यूचं त्यावेळेला ओबेरॉय इंटरव्ह्यूचं 8 टोटल इंटरव्ह्यू होते. 7 इंटरव्ह्यू हा मुलगा पास झाला, पण त्याच्याबरोबरची जी 7 मुलं जी होती ती कोणी तेवढ्याच 8व्या स्टेपपर्यंत कोणी जाऊ शकलं नाही. 8वा इंटरव्ह्यू खरा महत्त्वाचा होता, कारण त्यावेळेला त्याने काय ऐकलं होतं की असे इंटरव्ह्यूज असतात त्यावेळेला काय असतं की पटकन असे काही साहित्य देतात, सामान देतात आणि सांगतात की हां हे इन्ग्रेडियंट्स आहे, त्याच्यापासून तुला आता जेवण बनवायचं आहे. आणि ह्याला काहीच येत नव्हतं जेवणातल्या ह्याच्या संबंधी, ह्याला तर काहीच माहीत नव्हतं. तर हा घाबरलेला, हा टेन्शनमध्ये होता भयंकर की आता काय, आता नेमकं सांगितलं तर काय करायचं. आणि त्यावेळेला कसं असतं बापूंकडे त्यावेळेला बापूने आता कशा खूप उपासना, खूप वेगवेगळे मंत्र, जप असे आपल्याला बापून दिलेले आहेत. त्यावेळेला तसं काहीच नव्हतं. फक्त एकच जप, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः, हा एकच जप सगळ्यांना माहीत होता. तर हा मुलाने इंटरव्ह्यूच्या दिवशी तो गेला आणि तिकडे बाहेर बसत बघून बापूंचा जप करत राहिला. झालं, त्याला इंटरव्ह्यूला आतमध्ये बोलवलं. बरेच जण होते, 3-4 जण होते. तर त्याच्या मनात धाकधूक होतीच. आणि गंमत म्हणजे अशी गंमतच म्हणायला लागेल की तिकडे गेला पहिला त्याला प्रश्न विचारला त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांनी की का रे तुला कुठला खेळ आवडतो. तर माझा मुलगा फुटबॉलचा प्रचंड आवड आहे, भयंकर आवड आहे, त्याला सगळी माहिती आहे फुटबॉलची.
तर त्याला विचारलं की तुला कुठला खेळ आवडतो. त्याने सांगितलं मला फुटबॉल आवडतो. बरं मग एक सांग की फुटबॉलचं वर्ल्ड कप 1975पासून कोणी कोणी जिंकलं रे. तर त्याने तेही उत्तर दिलं की सगळ्या टीमची नावं त्याने सांगितली कोणी कोणी जिंकली. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की फुटबॉल जास्तीत जास्त फुटबॉल वर्ल्ड कप हा जास्तीत जास्त ब्राझील या देशाने जिंकलेला आहे. पण एक वर्ष असं होतं की ते वर्ष ब्राझील तो कप जिंकू शकलं नाही. तर त्यावेळेला ते वर्ष माझ्या मुलाला माहीत होतं. त्यांनी विचारलं त्याला की ते कुठलं वर्ष आहे, तुला माहीत आहे का की एक वर्ष ब्राझील वर्ल्ड कप जिंकू शकला नाही. त्या मुलाने सांगितलं हो मला माहीत आहे. तर म्हणे सांगितलं मुलाने. मग काय तर हो सांगितलं अमकं वर्ष. तर मग त्याने विचारलं तुला माहीत आहे कारण काय, तुला काय वाटतं याच्यावरचं कारण काय असेल की का ब्राझील ते वर्ल्ड कप फुटबॉल जिंकू शकला नाही. त्यांचं येस आय नो बिकॉज आय वॉज नॉट देअर नो इन द टीम. फटकन त्याने उत्तर दिलं आणि परीक्षक एकदम खुश झाले. त्याच्या हजर डब्यापणाने परीक्षक एकदम खुश झाले. म्हणजे बघा इंटरव्ह्यू कसला इंटरव्ह्यू होता हॉटेल मॅनेजमेंट ह्याच्या पोस्टसाठी ओबेरायच्या इंटरव्ह्यूसाठी पोस्टसाठी. आणि परीक्षक विचारतात काय तर फुटबॉल संबंधी. म्हणजे त्याला जे हवं होतं त्याला जे माहीत होतं तेच बापूने परफेक्ट त्याला त्यासाठी तसाच इंटरव्ह्यू त्याने बापूने अरेंज करून ठेवला होता. त्याचं सिलेक्शन झालं आणि संपूर्ण हॉटेल मॅनेजमेंटच्या कोहिनूरच्या कॉलेजमधला तो पहिला विद्यार्थी होता ज्याला नोकरी लागली. कारण त्याची नोकरी ही आमची गरज होती हे बापूंना माहीत होतं. कारण माझ्या मिस्टरांनी VRS घेऊन बरीच वर्ष झाली होती. आणि VRS घेतल्यावर नंतर जे काय त्यांची जी काय आमची पुंजी होती ती सगळ्या मुलाच्या शिक्षणात आमची खर्च झाली होती. त्यामुळे त्याची नोकरी ही आमची गरज होती आणि हे बापूंनाच फक्त माहीत होतं. त्यामुळे त्याला नोकरी लागली. त्याचं मला वाटतं मेमध्ये त्याची परीक्षा संपली 3rd इयरची. आणि जूनपासून तो 25 मेला परीक्षा संपली आणि 1 जूनपासून तो ओबेरॉयला रिझ्यूम झाला. त्या ओबेरॉयच्या नावाचा त्याला एवढा फायदा झाला. त्याच्या रिझ्यूममध्ये त्याच्या बायोडेटामध्ये ते ओबेरॉयचं नाव आल्यामुळे त्याला अतिशय पुढे पण फायदा झाला. पुढे मग त्यानंतर तो जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लंडनला गेला. ते लंडनला गेला त्यावेळेला पण कोणी आम्हाला कशी मदत केली कसं कोणी उभं राहिलं हे आता सांगणं म्हणजे ते हा एक वेगळाच अनुभव आहे. म्हणजे बापूच कोणाकोणाच्या रूपाने आमच्या बाजूला उभे राहिले. आणि शेवटी त्याला ते लंडन आता ते का पाठवलं हे शेवटी आम्हाला माहीत नव्हतं. ते फक्त सद्गुरू तत्वाला माहीत असतं. त्यावेळेला काय झालं की लंडनला तो गेला. तिकडे तो 2008 साली गेला. माझा मुलगा 2007 साली गेला. आणि 2009 साली सगळ्यांनाच माहिती आहे अतिरेकी हल्ला झाला ओबेरॉय पण त्यामध्ये होतं. आणि माझा मुलगा ज्या डिपार्टमेंटमध्ये होता त्या डिपार्टमेंटमध्ये पण लोक ते अतिरेकी शिरले होते. त्यामध्ये माझ्या मुलाचा एक सहकारी पण मारला गेला. म्हणजे माझ्या बापूने त्यावेळेला सगळी व्यवस्थित सोय करून ठेवली की माझ्या मुलाला तिकडून अलगद बाहेर काढलं त्यांनी. आणि त्यांनी लंडनला नेऊन सोडलं माझ्या मुलाला. की असं नाही की बाबा तिकडून त्याला तिकडे असताना त्याच्यावर प्रसंग आला आणि त्याच्यातून त्याला बापूने सोडलं. नाही, त्याला आधीच सहजपणे बापूने बाहेर काढलं. आणि हे फक्त बापू आणि बापूच करू शकतो. बापूशिवाय कोणी करू शकत नाही. फक्त आपला विश्वास पाहिजे. एक विश्वास असा पुरता करता हरता गुरु ऐसा. हरिओम श्रीराम अंबज्ञ.